रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरात समुद्रकिनारी भागात अडकलेलं डिझेल वाहक जहाज अजूनही काढण्यात आलेलं नाही। 3 जूनला हे जहाज चक्रीवादळानं भरकटून समुद्रकिनारी येऊन अडकलं। या संदर्भात मेरीटाईम बोर्डाकडून जहाज मालकाला नोटीस बजावण्यात आली। रत्नागिरीत मेरकरवाडा बंदराजवळ समुद्रात एक जहाज हेलकावे खात होतं। जहाजावरचे 13 खलाशी मदत मागत होते, पण या जहाजाचा नांगर तुटला, दोरही तुटला, सगळं काही समुद्र भरोसे होतं। वारंवार पाठपुराव्यानंतरही निसर्ग चक्रीवादळात भरकटलेलं इंधनवाहू बसरा स्टार जहाज दुसरे चक्रीवादळ झाले तरी मिऱ्या किनाऱ्यावरच अडकून आहे। 35 करोडचं हे शिप आज भंगारात फक्त 3 करोडला जात आहे। नमस्कार, मी ऋषी सोनावणे। या बसरा शिपबद्दलची तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेन। बाजूला तर इकडे बरोबर ग्राउंड फ्लोअरला नाही, शेवटी 1 नंबर दाबला नाही, 2 पण दाबला भाई। तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या उन्हाळ ऋषी या चॅनलवरती। तर स्वागत आहे तुमचं उन्हाळ ऋषी ह्या चॅनलवरती। तर बेसिकली आम्ही ह्या चॅनलवरती तुम्हाला ब्लॉग्स तर दाखवू, पण त्यासोबत खूप भारी भारी गोष्टी पण करून दाखवू। उंगले आहेत आमच्या, बस बाकी काय नाही। तर हा पहिलाच आमचा ब्लॉग आहे। तर हा पहिलाच आमचा ब्लॉग आहे आणि हा थोडासा एक्साइटेड असणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत। एक शिप आली होती ना, एक हा मिऱ्या बंदरवरील शिपचं नाव काय? शिपचं नाव काहीतरी आहे, पण ओल्ड शिप। हा, शिपचं नाव आहे बसरा स्टार ओल्ड शिप। बराबर जाता है, बराबर जाता है, बराबर। इधर का इधर ऐसा लगता है मेरे रोड भी। भाई साहब, ये सिलमेट ही ले लो थोड़ा ऊपर। असं नाही वाटत ते गणेश गुळेच्या ह्याचं येतात, सेम तसंच फील आला। पोचलोय, पण माझी अपेक्षा अशी आहे की रोड द्यायचं आहे। ह्या घरांमधून यायला लाज वाटते मला। बेसिकली हा चॅनल माझा आहे, हा आवडतोय। याला शायनिंग मारत होतो, शेवटी खालना यायला लागला। बोलता होता कट करता है, क्या बोल रहा था तू? तर आता फायनली आपण त्या शिपजवळ जातो। ही शिप गोव्यावरून अरब एमिरेतला निघाली होती आणि 1 जूनला हिचा इंजिन खराब झाला, म्हणून ती एका ठिकाणी अँकर टाकून उभी राहिली होती। आणि 3 जूनच्या दिवशी चक्रीवादळामध्ये ही शिप भरकटली। भरकटल्यामुळे ती शिप रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरवरती येऊन आढळली। तर हे शिप जेव्हा रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरवरती येऊन आढळलं तेव्हा ह्याचा जो ऑइल टँकर होता, ऑइल ठेवण्याचा जो साठाचा टाकी होती, ती खडकांमध्ये आपटली। त्याच्यामुळे त्याला थोडंसं होल पडलं आणि त्या होलातून ते ऑइल पाण्यामध्ये समुद्रामध्ये वाहत चालू होतं। त्यामुळे तातडीने त्याच्या आतलं जे ऑइल होतं ते उपसून काढलं गेलं। ही शिप जेव्हा आढळली तेव्हा त्याच्या आतमध्ये टोटल 13 खलाशी होते, त्याच्यातले 3 परदेशी होते आणि 10 हे भारतीय होते। तर ह्या खांब्यांना
ह्या शिपला बांधून ठेवलं होतं, पण लाठा एवढ्या असतात की ज्याच्यामुळे हे रश्श्या पण तुटल्या गेल्या सगळ्या, आणि हे शिपचे ॲक्च्युली झालेले आहेत 2 तुकडे. तुम्ही बघत आहात, हा आहे शिपचा मागचा भाग. इकडे आहे त्याचा फॅन असतो पाठीमागे, आणि ह्याच्यामध्ये तुकडा पडला आहे, आणि तो आहे शिपचा पुढचा भाग. आणि त्याचे काही मलबे, काही त्याचे पार्ट्स हे तुटून इथे आलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. आणि हे भंगारामध्येच जाणार आहे. आणि 3 करोड आहे. इकडे सिक्युरिटी काका असतात, पुढे गेला ते सिक्युरिटी काकाची माहिती दिली तर इथे असतं ते शिपचं प्रोपेलर्स, म्हणजे जो मोटर असते, जो फॅन असतो तो इकडे असतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे थांबा, मी तुम्हाला बोटाने दाखवतो. एक हे जे आहे, हे जे शिपचं अँकर असतं त्याची जी दोरी असते, रस्सी असते, हे ह्याच्याने खेचल्या जातात आणि टाकल्या जातात. ते रस्सीचं ते हँडलर आहे तो. आणि बघू शकता तर ही आहे शिपचं काय बोलू शकतो, सायलेन्सर आहे तो शिपचा. इधर समझ में आता है कि स्कूल में कितनी पढ़ाई हुई. हे जे आहे ना, अच्छा तू बोट दाखव, तो हे दाखव, सायलेन्सर. तर ते आहे शिपचं व्यवस्थित, ते आहे शिपचं सायलेन्सर. आणि त्याच्यानंतर त्या शिपमध्ये ॲक्च्युली आहे टाक्या. त्यावेळेची जी टाकी आहे ती अजून आहे. इथे जे आहे, इथे जे आहे हे ते ॲक्च्युली वॉशिंग मशीन आहे, ते प्रॉपरली दिसतं आहे म्हणजे त्यावेळेचं. आणि हे आहे इथे शिपचं मेन कॅबिन, जिथे शिप ड्राईव्ह करतात, शिप चालवतात. ते अजून जशाचं तसं आहे. आय थिंक सो आतमध्ये सगळं वाट लागलीच असेल, पण ते आहे. आणि शिपचं जो टाकी, म्हणजे जिथे शिप ऑइल साठवून ठेवतात नेण्या आणण्यासाठी, ते हे आहे. ह्याच्या खाली आहे हे जे आहे ना, ह्याच्या खाली एक कंपार्टमेंट असतं, त्याच्या खाली ते सगळं असतं. ते बघा, तुम्हाला इकडे त्याचं ते डिव्हिजन दिसेल की ते हे इथे सगळं ते त्याचं हे असणार, ऑइल साठवण्याचं कंपार्टमेंट म्हणजे टाकी. बघता बघता हे जहाज पायरेट ऑफ कॅरिबियन चित्रपटातील जहाजासारखं ॲडव्हेंचर स्पॉट बनला. सेल्फी पॉईंट म्हणून ते प्रसिद्ध झालं. सोशल मीडियावर या जहाजाने धुमाकूळ घातला. जहाजाजवळ जाण्यासाठी सक्त मनाई आहे. तिथे लोखंड गंजून तुटत आहे आणि जहाजाजवळचे दगडी बंधारे देखील कमकुवत झाले आहे. ते कधीही कोसळू शकतात. सुरक्षा व्यवस्था म्हणूनच कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून तिथे सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड तैनात केलेले असतात. जे घडलं ती केवळ एका जहाजाची कहाणी नाही, तर ती आहे 35 कोटी रुपयांच्या एका महाकाय स्वप्नाची शोकांतिका. एका वादळाने हे जहाज किनाऱ्यावर आणून फेकलं आणि आज त्याची किंमत झाली आहे अवघे 2 कोटी रुपये. मालकाचं काय नुकसान झालं त्यालाच ठाऊक. आम्हाला तिथे एक आजी भेटल्या, ज्यांनी ते जहाज मिऱ्या बंदरावर आले तेव्हा प्रत्यक्ष पाहिले होते. त्यावेळेस नेमकं काय घडले आणि कसे घडले हे त्यांनी आम्हाला सांगितले. ते ऐका. काही कारणास्तव आम्ही त्यांचा चेहरा नाही दाखवू शकत. तिथं आहे. ही शिप आली तेव्हा पांढरी होती काय? सफेद शुभ्र होती. होय, काय बघत वाटायचं की आत जाऊन बसून राहावं. काय बोलताय? अशी तरंगत असायची. आहे काय त्याच्यात? ती शिप आली तेव्हा आतमध्ये कोण होतं का माणसं? खलाशी वाचले म्हणून वाचले. होय होय, तर ह्या माडा बिड्यांना बांधला नाही, खलाशी उतरलं नाही. चांगले होते खलाशी, त्यांना काय झालं नाही. आता हे नंतर मग खांबे काढ लावून लोखंडी नंतर बांधलं. अगोदर ते माडाला होती बांधली त्यांच्या. आम्हाला इथे एक आजी भेटल्या होत्या. त्या आजींचं असं म्हणणं आहे की ही जेव्हा शिप आली तेव्हा ती खूप पांढरी होती, व्हाईट कलरची शिप होती आणि त्याच्यामध्ये डिझेल होतं. आणि ती जेव्हा शिप इथे आली तेव्हा पोलीस वगैरे आले आणि त्यात जे खलाशी होते त्याच्यातले मी सांगितल्याप्रमाणे 3 विदेशी होते आणि 10 हे भारतीय होते. त्यांना
इथेच कुठेतरी क्वारंटाईन करून ठेवलं, कारण ते त्यावेळेला कसं कोरोनाचा काळ होता, त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करून ठेवलं. आणि ही शिप जेव्हा इथे आली तेव्हा ह्या शिपच्या अवतीभोवती सगळे पोलीस वगैरे आले. आणि ह्याच्यामध्ये ऑइल असल्यामुळे, ऑइल म्हणजे डिझेल होतं आय थिंक सो, त्या आजींच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यामध्ये इंधनच होतं, कुठलं तरी पेट्रोल होतं डिझेल होतं मला माहीत नाही. पण त्याला टँकर जे गाड्या असतात ऑइल टँकरच्या, त्या गाड्या इथे लावून त्याच्यातलं जे ऑइल होतं, ते आता डिझेल होतं पेट्रोल होतं कुठलं तरी इंधन होतं, ते काढलं गेलं. तसं हा जो आता मिऱ्या बंदरवरचा प्रसिद्ध पर्यटन स्पॉट आहे तो आता काही दिवसातच किंवा काही काळानंतर हे आता नष्ट होणार आहे, कारण हे जहाज आता भंगारात जातं आहे. बसरा स्टारशिप ह्याची माहिती, ह्याचा एक व्लॉग, आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हा चॅनल नवीन आहे तर मला असं वाटतं की ह्या पहिल्या व्हिडिओवरती 100 सबस्क्रायबर असे कसे भाई असे मला 1 वर्ष का 2 वर्ष नाही, मला 4 वर्ष लागले 300 सबस्क्रायबरसाठी. तू होऊ शकतं रे, तुझा हाय दम. एका व्हिडिओमध्ये 100 सबस्क्रायबर्स पाहिजेत. आणि जर तुम्ही मला 100 सबस्क्रायबर दिलात तर मी तुम्हाला असे नवीन चांगले व्हिडिओज दाखवत राहीन, देत राहीन, बनवत राहीन. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि या चॅनलवरती फक्त व्लॉग्स वगैरे नसतील, मस्त अशी माहितीदार गोष्टी आणि खूप अशा मजेशीर गोष्टी पण करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या चॅनलवरती. तर भेटूया.